महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. बातमी आहे अंगणवाडी ताई आणि मदतनीस ताईसाठी अत्यंत महत्त्वाची. मदतनीसची थेट सेविका म्हणून नियुक्ती. सेविकांसाठी आली आहे मोठी खुशखबर. काय आहे बातमी पाहूया सविस्तर. तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील. अंगणवाडी कृती समितीचा मोठा निर्णय. अखेर अंगणवाडी संप 100% मागे. वेतनवाढीसह इतरही 5 मागण्या तातडीनं पूर्ण. मदतनीसची थेट सेविका म्हणून नियुक्ती. सेविकांसाठी आली आहे मोठी खुशखबर. शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस पेन्शन योजना व ग्रॅज्युटी या निर्णयाची घोषणा महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपम कुमार यादव यांनी केल्यानंतर अंगणवाडी सेविका मदतनीसांनी संप मागे घेतला आहे. आशा सेविकांच्या प्रस्तावानंतर अंगणवाड्यांना मानधन. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या 5 डिसेंबर 2023 रोजीच्या बैठकीतील आश्वासनाप्रमाणे आशा सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्यांचे अवलोकन करून अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांना मानधन वाढीचाही विषय मंत्रिमंडळात मांडला जाईल अशी ग्वाही यावेळी कृती समितीला देण्यात आली. याचा पाठपुरावा आता संघटना करेल असे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी सांगितले आहे. कोरोना काळातील दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यामधून अंगणवाडी सेविकांना संप काळातील मानधन द्यावे अशी मागणी कृती समितीने केली. त्याचीही सकारात्मक विचार करण्याचे शासनाने मान्य केले आहे. शासनाकडून या मागण्या मान्य करण्याची ग्वाही दिल्याने अंगणवाडी सेविका मदतनीस आता नियमितपणे कामावर रुजू होणार आहेत. पहिल्यांदा प्रलंबित राहिलेल्या आहाराचे वाटप प्राधान्य दिले जाईल. कृती समितीच्या बैठकीत शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले आहे. तो प्रस्ताव काही दिवसात मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवला जाईल अशी ग्वाही दिली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅज्युटी देण्याचेही मान्य केले असून सर्वच कर्मचाऱ्यांना नवीन मोबाईल तात्काळ दिले जाणार आहेत. मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्णवेळ सेविका म्हणून आदेश दिले जाणार असून संप काळातील कामावरून कमी केलेल्यांना पुन्हा कामावर घेतले जाणार आहे. कारवाईचे आदेश मागे घेणार. संप काळात कोरोना काळातील राहिलेल्या दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीमध्ये समायोजित कारणाविषयी सकारात्मक विचार करणार. 10वी पास मदतनीसांना सेविकापदी थेट नियुक्ती देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.